त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची यावेळेला 2018ला निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो. त्याचबरोबर मी पहिल्याच टप्प्यामध्ये स्थायी समिती सभापती मला पक्षाने या ठिकाणी संधी दिली. त्या संधीचं सोनं करताना मी जळगाव शहरातनं म्हणजे माझ्या प्रभागासाठी 5 कोटीचा निधी सगळ्यात पहिले मी मंजूर केला. त्याच्यातनं नवीन जो प्रस्तावित भाग असेल, जसं रायसोनी नगर वगैरे असेल, आमच्याकडे दलित वस्ती, आमचा प्रभाग दलित वस्तीमध्ये यायचा. दलित वस्तीतनं आम्ही काही समतानगरमधले रस्ते असतील, काही गटरी असतील, त्याचबरोबर रायसोनी नगरच्या काही रस्ते होते, काही ओपन स्पेसची डेव्हलपमेंट होती. असे मोहननगरमध्ये असतील, आदर्श नगरमध्ये, चैत्रबन कॉलनी, आनंदनगरमध्ये डांबरीकरणातनं आम्ही काही रस्ते त्या ठिकाणी मंजूर करून त्याचे कामही पूर्ण झाले. असं सगळे विकासाचे धोरण आम्ही या ठिकाणी ठेवून आम्ही 5 वर्ष आम्ही जो आमचा कार्यकाळ होता, म्हणजे 2.5 वर्ष आम्ही सत्तेत होतो भारतीय जनता पार्टी. त्याच्यानंतरच्या 2.5 वर्षाच्या सत्ता नसतानासुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं मार्गी लावले. हे सगळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी कामं केली होती. आम्ही परिपूर्ण मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहिला. तुम्ही प्रभागातनं तुम्ही एक सर्वे करा, तुम्हाला तसं सर्वेतनं लक्षात येईल. तुम्हाला नागरिक सांगतील की 4ही नगरसेवकांमध्ये जो जनकौल होता किंवा ज्या समस्यांमध्ये ज्या तक्रारी निवारण होत होते ते जितेंद्र मराठे यांच्या माध्यमातून होते, हे जनतेतनं तुम्हाला कळेल. म्हणून मी जनतेला एक विनंती करेल की ज्या वेळेला तुम्ही मोठ्या विश्वासाने आम्हाला निवडणुकीमध्ये 5 वर्ष दिले आणि आम्ही परिपूर्ण करण्याचा आमचा एक मानस राहिला. छोट्या मोठ्या चुका असतील आमच्याकडनं, त्या तुम्ही पदरात घालून पुन्हा एकदा एका भाजीपाला विक्रेत्याच्या मुलाला या ठिकाणी पुन्हा एकदा सामान्य घरातल्या मुलाला आपण संधी द्यावी. मी माझ्या पक्षाशी आजही निष्ठावान आहे, उद्याही राहणार आहे.